विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने मतगणना की तारीख आगे बढ़ाकर 21 दिसंबर करने के निर्णय पर सरकार और चुनाव आयोग दोनों पर सीधे सवाल खड़े किए हैं। नागपुर खंडपीठ द्वारा दिए गए आदेश के बाद हुई इस कार्रवाई को वडेट्टीवार ने चुनावी प्रक्रिया का खेल खंडोबा करार दिया है। उन्होंने कहा कि यह पूरा चुनाव अब बच्चों का खेल बना दिया गया है। नागपुर खंडपीठ के आदेश का गलत अर्थ निकालकर चुनावी प्रक्रिया को बाधित किया गया है। इसकी जिम्मेदारी राज्य सरकार और चुनाव आयोग दोनों की है। जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील। कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतला काहीची नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे काय म्हटलं कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन्स हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले तर त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं, मान्य नाही केलं पण कोर्टाने। त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर। वडेट्टीवार ने आरोप लगाया है कि सुप्रीम कोर्ट के फैसले की गलत व्याख्या कर यह दिखाने की कोशिश की गई है कि ओबीसी को 27% आरक्षण दिया गया है, जबकि वास्तविक आदेश का आशय बिल्कुल अलग था। चुनाव आयोग सरकार के इशारों पर चलने वाला कठपुतली बन गया है और हर कदम सरकार की तरफ से निर्देशित दिखाई देता है। पहले हुए चुनावों में मतगणना रोकने या आगे ढकेलने जैसी स्थिति कभी नहीं बनी, लेकिन इस बार चुनाव प्रक्रिया को जानबूझकर प्रभावित किया जा रहा है। विपक्ष के नेता ने गंभीर आशंका जताई है कि मतगणना में बाधा डालना मतलब चुनाव को लंबित करना। क्या सरकार परिणामों से डर गई है? क्या मतों की चोरी या हेरफेर का प्रयास हो रहा है? परिणाम अपने पक्ष में न आते देखकर क्या चुनावी नतीजों को मोड़ने की कोशिश की जा रही है? यह लोकतंत्र का गला घोटने जैसा है। उन्होंने अंत में कहा कि इस पूरे संकट के लिए फडणवीस सरकार जिम्मेदार है। चुनावी प्रक्रिया में इस तरह का हस्तक्षेप लोकतांत्रिक मूल्यों के विपरीत है। नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतो आहे। काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत। एकीकडे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता, पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं। हे काय निवडणूक आयोगाला माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात हसून उतरवायचं होतं। अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय? आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे। कदाचित हे सगळे निर्णय 3 दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता। कोण सांगितलं तुम्हाला? इतक्या साऱ्या निवडणुका आतापर्यंत झाल्या, पण आधी यापूर्वी अशा पद्धतीनं हा खेळखंडोबा कधीच झालेला नव्हता। हा पहिल्यांदाच झाला आहे फडणवीस सरकारच्या काळात। याला हे सरकार जबाबदार आहे। आणि राहिला विषय या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल। उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता, परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना, की ईव्हीएम मध्ये पुन्हा काहीतरी गडबड करून यांच्या विरोधात जनमानसाचा कौल जातोय, पैसे वाटताना यांचे लोक पकडले जात आहेत, प्रचंड पैशाचा वापर केला जातोय,
सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकवलं जात आहे. लोकांना धमकवण्याबरोबरच एकमेकाला बघून घेण्याची भाषा, कापण्याची भाषा होत आहे. आणि हे सगळं झालं हे बघता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. निकाल अपेक्षित सरकारच्या बाजूने येत नाही. म्हणून हा चोरीचा डाव, मतचोरीचा डाव यामागे असू शकतो. आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे, हा स्पष्ट संदेश जाईल. नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता तो जाहीर झाल्यापासूनच निवडणूक आयोगाचा जो अक्षम्य गोंधळ आहे तो मतदारांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि सगळ्याच पक्षांना एका अर्थाने गोंधळात टाकणारा होता. त्यातही अचानक 24 ठिकाणच्या नगर परिषदांच्या निवडणुका रद्द झाल्या. म्हणजे या 24 ठिकाणी ज्या ज्या लोकांनी प्रचंड तयारी केली असेल, आर्थिक शारीरिक अपव्यय झालेला आहे, या सगळ्यांना पुन्हा अजून 20 तारखेपर्यंतचा तो ताण सहन करावा लागत आहे. मात्र 24 नगर परिषदांच्या निवडणुका रद्द होत आहेत म्हणून इतरही नगर परिषदांच्या निवडणुकांचा ज्याचं आज मतप्रक्रिया राबवली जात आहे त्याचा निकाल जो उद्या अपेक्षित होता तो 21 तारखेपर्यंत लांबणीवर टाकणं हे त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक आहे. कारण अचानक जेव्हा आपण ही सगळी प्रक्रियाच लांबणीवर टाकत आहात त्यावेळेला अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मुळात आज 2 तारीख आहे आणि 2 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तब्बल 18 दिवस मतपेट्या सांभाळणं हे किती जिकिरीचं काम असेल. या सगळ्यांमुळे एकूण पोलीस व्यवस्थेवर किती ताण येऊ शकतो, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर किती ताण येऊ शकतो, यामधून जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत यांच्यातला जो एकूण स्थानिक पातळीवरचं जे एक सामंजस्याचं सलोख्याचं वातावरण असतं हे वातावरण किती बिघडू शकतं याची सुतराम कल्पना निवडणूक आयोगाला आहे का? या सगळ्यातनं जर एकूण निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागण्यासारखा काही प्रकार घडला, मतपेट्यांच्या बाबत जराही ढिसाळपणा झाला तर याची जबाबदारी कुणाची असेल? त्यामुळे ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेने निश्चितपणे आमच्यासह अगदी सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे सगळेच पक्ष संभ्रमात पडलेले आहेत की निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय तरी काय. अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे. पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिरास होतो. आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत. राज्य निवडणूक आयोग आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही. माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत. मीही अनेक वकिलांची त्याचा सल्लामसलत केलेली आहे. माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे.
माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे. आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे. पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार नाही. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. कोकणामध्ये विशेष करून पैशांचे आरोप मोठ्या प्रमाणात आले. कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहेत ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात. पैसे वाटप करताना एकीकडे काही सगळेच एकमेकावर आरोप करतात. या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत. कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई देखील चाललेली आहे. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत. काही ठिकाणी टेन्शन आहेत, काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत. होणं योग्य नाही आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. नागपुर से संवाददाता रीता खरेतिया की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.